त्यासाठी आपण लालबागला आलोय की छान छान गणपती बाप्पा आपल्याला कुठे पाहायला मिळतील, जेणेकरून समोरच स्वामींची सुंदर मूर्ती आहे, एकदम साधी आणि सिंपल, खूप सुंदर. बघा केला ना, गट्टू गणेश म्हणतात. काय आवडली तुला? इथे सगळ्यांना ह्या मातीच्या गणपती, बाल गणेश, इथे निरागस आहे बघा चेहरा तिचा, मूर्त्या आहेत. हा गणपती कोणत्या गणेशोत्सव मंडळाचा आहे कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी राकेश काजरेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आलेलो आहे लालबागला. तर लालबागला अशा कारणासाठी आलो आहे कारण आता गणपती बाप्पाचं थोड्याच दिवसामध्ये आगमन होणार आहे. अगदी थोडे दिवस म्हणजे जवळजवळ 35 ते 36 दिवस आता शिल्लक राहिले आणि गणपती बाप्पाची खरेदी, गणपती बाप्पाची बुकिंग, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठी आपण लालबागला आलो आहे की छान छान गणपती बाप्पा आपल्याला कुठे पाहायला मिळतील, जेणेकरून तुम्ही येऊन इथे ते बुक करू शकता. फक्त 36 दिवसांचा कालावधी राहिला आहे गणपतीसाठी लागणारं सगळं साहित्य. तर मी ज्या ठिकाणी आलो आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे बघा, चिंतामणी गणेश संकुल, गणपती बाप्पांचे माहेरघर. आणि या ठिकाणी आतमध्ये गेलो ना की आर्यन आर्ट्स, श्री सिद्धिवल्लभ आर्ट, शिवांश आर्ट आणि माऊली आर्ट्स, ही अशी 4 एक इथे गणसंकुल आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जाऊयात. आणि मंडळी इथे आलो आहे ना, तर आज माझ्यासोबत आहे ना आर्य आले. आज सुट्टी आहे शाळेला, त्याच्यामुळे आज आर्यसोबत आहे आणि छान छान गणपती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला मंडळी, जास्त वेळ न घालवता आतमध्ये जाऊयात गणसंकुलमध्ये आणि किती छान छान गणपती आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. चला. बघा इथे आतमध्ये आलो ना की इथे चप्पल वगैरे इथे काढायची आणि आतमध्ये जायचं. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इथे पहिलाच आर्यन आर्ट म्हणून आहेत, खूप सुंदर यांच्याकडे मूर्ती आहेत. POPच्या मूर्त्या आणि मातीच्या मूर्त्या, अशा दोन्ही मूर्त्या यांच्याकडे आपल्याला मिळतील. आणि यांचा इथे नंबरसुद्धा दिलेला आहे, नरेंद्र धुरी. आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना, समोरच स्वामींची सुंदर मूर्ती आहे, श्री स्वामी समर्थ. या गणपती बघा किती सुंदर आहे. त्याला जी वस्त्र घातलेत ना, खूप सुंदर. हा बाल श्रीकृष्णाच्या रूपामध्ये असणारा गणपती आहे. अरे छान आहे ना. ते बघा इथे आहेत ना, इथे सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. सुंदर डोळ्यांचं काम बघा किती सुंदर केलेलं आहे. ही मूर्ती बघा किती सुंदर आहे. विठ्ठलाच्या रूपामध्ये असणारी ही गणपतीची मूर्ती, माऊली. सर्वच गणपती बाप्पा सुंदर आहेत. हा बाल गणेश आहे, मयूर गणेश मोरासोबत आहे. ही बैठक मूर्ती आहे, एकदम साधी आणि सिंपल, खूप सुंदर. बघा त्या दिवशी येऊन गेलो मी, ते लाईट जात होती. जय मल्हारच्या रूपामध्ये असणारा हा गणपती बाप्पा आहे, किती सुंदर आहे.
मंडळी बघा ना किती सुंदर गणपती बाप्पा आहे. अगदी याला ना गट्टू गणेश म्हणतात. खूप सुंदर आहे. बाप्पाचं पोट बघा किती छान आहे. त्या मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत ना, पाहतच राहूच वाटतंय. बाप्पाचं उंदीर मामा बघा, हातामध्ये मोदक आहे, शंख आहे, खूप सुंदर. आणि इथे बघा ना, इथे लालबागचा राजा आहे. खूप सुंदर सुंदर गणेश मूर्ती. आर्या कोणती आवडली तुला? सगळेच खूप छान. इथे सगळ्या ना ह्या मातीच्या गणपती बाप्पा आहेत. त्याचे गोलू मोलू गणपती बाप्पा असतात ना, हा खूप सुंदर आहे. खूप छान आहे. हा पण छान आहे ना. हा बघ. ही मूर्ती खूप छान आहे. हो, खूप सुंदर. शांत आहे एकदम ना. खूप. बैठक मारून बसलेला गणपती बाप्पा खूप सुंदर आहे. सेम 1-1.5 फुटाचा असेल हा गणपती. खूप सुंदर आहे. हा पण छान आहे. हा गणपती किती सुंदर आहे बघा. सगळेच गणपती एवढे सुंदर आहेत ना, छान छान मस्त. आता आपण आर्यन आर्ट्स मध्ये आहोत. आता याच्या बाजूला जो दुसरा गणसंकुल आहे, आपण त्या ठिकाणी जाऊयात. तर मंडळी आता आपण आहे ना आर्यन आर्ट मध्ये आपण गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्त्या पाहिल्या. आणि आता आपण आहे ना सिद्धी वल्लभ आर्ट या ठिकाणी आलोय. हे बघा इकडे सिद्धी वल्लभ आर्ट या ठिकाणी आता आपण जाऊयात आणि गणपती बाप्पा पाहूया. या ठिकाणी बघा त्यांचा बॅनर वगैरे दिलेला आहे, नंबर वगैरे आहेत त्याच्यावरती. जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. बघा आतमध्ये आल्याच्या नंतर आहेत ना खूप सुंदर सुंदर गणेश मूर्ती आहेत. हा गणपती बाप्पा किती सुंदर आहे. गणपती बाप्पा बहुतेक गणपतींची ना आता बुकिंग झालेली आहे. खूप सुंदर. हा बघा इथे लालबागचा राजा. ह्या मोठ्या गणपतींच्या प्रतिकृती आहेत. हा गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा. या सगळ्यात ना मातीच्या मूर्त्या आहेत. किती सुंदर आहेत बघा. शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. असं वाटतं खरंच गणपती बाप्पा इथे बसलेले आहेत. बाल गणेशाच्या रूपामध्ये असणाऱ्या या सर्व मूर्ती आहेत बघा. श्री वल्लभ आर्ट. किती सुंदर आहे बघा. गणपती बाप्पाच्या डोळ्यांची जी काय आखणीचं काम केलंय ना, अप्रतिम. सुंदर. या ठिकाणी गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्यावर जे खड्यांचं काम केलं, हिऱ्यांचं, किती सुंदर केलं बघा.
खूप सुंदर. ह्या गणसंकुलामध्ये असणारी एक सुंदर मूर्ती बघा, थोडे वेगळ्या पद्धतीने. गणपती बाप्पाचं जे शिर आहे ना, ते असं हत्तीचं शिर आहे, खूप सुंदर. म्हणजे आता आपण सिद्धी वल्लभ आर्ट्स यांच्याकडे गणपती पाहिले आणि अगदी त्याच्या शेजारी असणारा शिवांश गणेश आर्ट्स या गणेश कारखान्याला आता आपण जाऊन गणपती आपण पाहूया आतमध्ये. यांच्यासुद्धा इथे बघा आपण नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. जर तुम्हाला सुबक मातीच्या मूर्त्या किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या हव्या असतील तर यांच्याकडे येऊन तुम्ही संपर्क साधू शकता. आतमध्ये आल्यानंतर आहे ना, समोरच बघा गणपती बाप्पाची ही सुंदर अशी भव्य हिऱ्यांनी सजवलेली एक छान मूर्ती आहे. आणि अगदी त्याच्या बाजूला असणारी शंकराच्या अवतारामध्ये असणारा गणपती बाप्पा. आणि इथे आहे दगडूशेठ हलवाई, प्रसिद्ध असा गणपती बाप्पाची मूर्ती. आणि हा जो गणपती आहे ना, त्याचं जे धोतर वगैरे जे काही नेसवलं आहे ना, अप्रतिम बघा. संपूर्ण गोल्डनमध्ये त्याचं काम केलेलं आहे, धोतर आणि वरती फेटा वगैरे, खूप सुंदर. आणि अगदी त्याच्या बाजूला असणारा हा जय मल्हार, घोड्यावरती स्वार झालेला आपला गणपती बाप्पा, खूप छान. आणि इकडे बघा हिऱ्यांचं काम जे आहे ना, अप्रतिम. सुंदर. या गणपतीला सुद्धा फेटा बघा किती सुंदर बांधलेला आहे. आणि तेवढं सुंदर ना हिऱ्यांचं काम केलेलं आहे बघा. डोळे बघा किती सुंदर रंगवले, अगदी पाणीदार डोळे आहेत. सर्वच मूर्त्या आहेत ना, खूप सुंदर आहेत. आणि इथे लालबागला आल्यानंतर आहे ना, आपल्याला हजारो नाही लाखो मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. खूप गणेश कारखाने आहेत इथे, हे बघा. इथे हे सगळे उंदीर दाखवलेले आहेत गणपती बाप्पाचे, जे आपण सजावटीसाठी म्हणून वापरतो. हत्ती आहेत, ते बाल गणेश आहेत, जे अगदी लहान लहान मूर्ती आहेत. इथे असणारा हा सुंदर बाप्पा बघा. हा उंदीर मामावरती बसलेला गणपती बाप्पा. इथे गणपती बाप्पा आहे जो कासवावरती बसलाय बघा. कासवाचा पाठ आहे त्याला. आणि मागे प्रभावळ आहे ना, गरुडाची आहे, खूप सुंदर. इथे एक आहे ना सुंदर मूर्ती आहे बघा. गणपती बाप्पा आहेत ना, नरसिंहाच्या अशा मांडीवरती बसलेले आहेत.
सुंदर. म्हणजे आता आपण सिद्धी वल्लभा गणेश आर्ट्स यांच्याकडे आपण गणपती बाप्पा पाहिले आणि आता आपण माझ्या मागे असणाऱ्या माऊली आर्ट्स त्यांच्याकडे जाऊयात आणि सुंदर सुंदर गणपती पाहूयात. हे बघा माऊली आर्ट्स. यांचा सुद्धा इथे नंबर दिलेला आहे. आपल्याला जर गणपती बाप्पा बुकिंग करायचं असेल तर या ठिकाणी आपण येऊन गणपती आपला बुक करू शकता. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर इकडे बघा माझ्या डाव्या साईडला पहिलीच मूर्ती आहे शंकर भोलेनाथांच्या अवतारामध्ये. अप्रतिम, खूप सुंदर. मोठ्या गणपती बाप्पांच्या ज्या प्रतिकृती आहेत ना त्या इथे बनवलेल्या आहेत. आता हे गणपती कोणत्या कोणत्या मंडळाचे आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर आहे गणपती. हो, सुंदर आखणी केली याची. हा गणपती बघा विष्णूचा अवतार दाखवला आहे, मत्स्य अवतार. आणि त्या मत्स्य अवतारावरती गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि मागे प्रभाव आहे ना कमळाची आहे. हा गणपती बाप्पा बघा किती सुंदर आहे. आणि सगळ्यात सुंदर बाप्पा बघा इकडे श्रीकृष्णाच्या रूपातला जो कालियामर्दन या सापाचा, तो सापाला मारण्यासाठी म्हणून तो नदीमध्ये उतरलाय. खूप सुंदर दाखवलं. कलर बघा किती सुंदर आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि ही मूर्ती बघा डमरूवरची, अप्रतिम बॅलन्सिंग मूर्ती आहे. खूप सुंदर. विठ्ठलाच्या रूपामध्ये असणारा गणपती बाप्पा. हा काळा चौकीचा महागणपती, अप्रतिम मूर्ती. आणि हा आपला लालबागचा राजा. बघा इथे सगळे लालबागचे राजे आहेत. हे बघा सुंदर मूर्ती आणि सुंदर काम केलं. या गणपतीला जो दात लावलाय ना अप्रतिम. बघा दागिना बघा खूप सुंदर. डोळ्यांचं काम बघा. आणि तेवढा सुंदर आहे ना फेटा सुद्धा बांधलेला आहे. हा मोदक आहे बाप्पाच्या हातामध्ये आणि त्याच्यावर ना सुंदर असं फुलपाखरू बसलंय बघा. आणि हा दात बघा किती सुंदर. अप्रतिम. आणि इथे आणखी एक सुंदर मूर्ती आहे बघा. सर्वात गोड बाप्पा बघा इकडे बाल गणेशा. किती निरागस आहे बघा चेहरा तिचा. एकमुखी दत्तगुरूंचा अवतार. अप्रतिम मूर्ती आहे. सेम तशीच मूर्ती इथे सुद्धा आहे. आणि बाप्पाच्या पायाजवळ आहे ना हा छोटासा उंदीर मामा. आणि इथे बघा इथे केवढा मोठा उंदीर मामा आहे बघा. लाल डोळे आणि बाप्पा त्याच्यावर बसलेले आहे. सुंदर अप्रतिम.
आणि मंडळी इकडे बघा किती गोड बाप्पा आहे बघा. उशीवरती बसलेला सुंदर बाप्पा आहे. आणि अगदी त्याच्या शेजारी असणारा स्वेटर घातलेला आहे. ह्या लहान मूर्त्या आहेत पण खूप सुंदर बनवलंय बघा. हा बाप्पा बघा इकडे दही खाऊन आहे ना आराम करायला बसलाय. दही खाऊन ना त्याचं पोट भरलंय आणि तो आराम करतोय. तर मंडळी आता आहे ना आपण माऊली आर्ट्समध्ये आपण गणपती बाप्पा पाहिले आहेत. आणि आता अगदी त्याच्या शेजारी असणारा दुसरा एक कारखाना आहे तर त्या ठिकाणी आपण जाऊया. आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशन. आणि चिंचपोकळी रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपण लालबागच्या साईडला जर आलो ते अगदी आपल्या उजव्या हातालाच हे गणेश संकुल आहे. तर इथे येऊन तुम्ही आपली आवडती गणपती बाप्पाची मूर्ती आपण बुक करू शकता. बघा इकडे आहे ना दत्त गणेश कला केंद्र लालबाग यांचे सुद्धा इथे सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा आपण पाहूयात. आणि इथे त्यांचे नंबर सुद्धा दिलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे त्यावरती तुम्ही संपर्क त्यांच्याशी करू शकता. चला आतमध्ये आल्याच्या नंतर किती सुंदर गणपती बाप्पा आहेत बघा. भव्य असा डिस्प्ले केलेला आहे त्याने अप्रतिम. आणि ह्या आहेत ना या सगळ्या मोठ्या गणेश उत्सव मंडळाच्या आहेत ना या प्रतिकृती मूर्त्या आहेत. हा गणपती कोणत्या गणेशोत्सव मंडळाचा आहे कमेंट करून नक्की सांगा. किती शांत आहे बघा गणपती बाप्पा. छोटा बाळ गणेश आहे. हातामध्ये मोदक घेतला आहे आणि आपल्याकडे तो पाहतोय. गालावरती त्याच्या खळी सुद्धा आहे. तर मंडळी आज लालबागला आपण ज्या गणेश संकुलामध्ये आलो होतो चिंतामणी गणेश संकुल. आणि या गणेश संकुलामध्ये असणारा आर्यन आर्ट, सिद्धी वल्लभ आर्ट्स आणि शिवांश गणेश आर्ट्स आणि माऊली आर्ट्स आणि दत्त गणेश कला केंद्र या ठिकाणी असणाऱ्या या 4 गणेश संकुलाला आपण भेट दिली. आणि इथे असणाऱ्या सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या आपण तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला सुद्धा जर आपली गणपती बाप्पाची मूर्ती जर बुक करायची असेल तर आता थोडे दिवस झाले तुम्ही सुद्धा लालबागला येऊन आपली गणपती बाप्पाची सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आपण बुक करू शकतो. आर्या कसे आहेत गणपती? खूप सुंदर आहेत ना. आणि एवढे क्यूट क्यूट आहेत ना. लहान लहान जे बाल गणेश आहेत ना ते इतके सुंदर आहेत ना. खूप सुंदर आहेत. सगळेच गणपती छान असतात. आणि खरंच जर तुम्हाला गणपती बाप्पा जर घ्यायचे असतील त्या ठिकाणी आपण नक्की या. तर मंडळी हा गणपती बाप्पाचा स्पेशल आपण ब्लॉग केला होता. तो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि सर्वांना गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पा मोरयाची कमेंट करा. आणि इथल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या यासुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. आता गणपती बाप्पाचे आणखी छान छान व्हिडिओ दुसरे येतीलच ते सुद्धा तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नक्की पहा. चला हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.